वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। जय जय रघुवीर समर्थ। पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होऊन श्री गणेशाला वंदन करून सर्व संतांच्या चरणी नतमस्तक होऊन श्री सद्गुरु चरणी शिरसाष्टांग नमस्कार घालून आजच्या या सेवेच्या 185व्या भागाला आपण सुरुवात करत आहोत। आतापर्यंत आपण 184 भाग श्रवण केलेले आहेत। आपण विवरण घेत आहोत समर्थांच्या दासबोध या ग्रंथातील पहिल्या दशकातील पहिल्या समासातील 35व्या ओवीवर। नाना दोष ते नासती पतिततेची पावन होती, प्राणी पावे उत्तम गती श्रवण मात्रे। या ओवीवर आपण चिंतन करत आहोत, या ओवीवर आपण विवरण घेत आहोत। मागच्या भागामध्ये आपण बघितलं भाग क्रमांक 184 मध्ये माणसाकडून दोष कशा प्रकारे घडतात, कशाला दोष म्हणतात आणि त्या पातकाचं भस्म, त्या दोषांचं भस्म कशामध्ये होतंय याचा थोडक्यात अभ्यास आपण केला। या ठिकाणी एक जाणीव करून देत असताना समर्थ म्हणतात, बाबा रे, नाना प्रकारचे दोष जरी माणसाकडे असले, वेगवेगळ्या प्रकारचे दोष जरी माणसाकडून घडलेले असले, घडत असले, तरी तो माणूस एकदा काय श्रवणाला आला, नवविधा भक्ती त्याने स्वीकारली, नवविधा भक्तीचा त्याने स्वीकार केला की काय होतंय, ते सगळे दोष त्याचं भस्म होऊन जातंय। नाना दोषते नासती। आजचा जर विचार केला तर प्रत्येक मनुष्य सुखासाठी धडपड करत असतो। प्रत्येक माणसाचा जर आपण विचार केला तर जी पण काही आयुष्यामध्ये त्याची धावपळ चालू असते, जो धावपळ करतो ती धावपळ केवळ आणि केवळ सुखासाठी तो करत असतो, सुख मिळावं म्हणून। आपल्याला चांगल्या प्रकारचं आरोग्य प्राप्त व्हावं, आपल्या मनाकडे शांती निर्माण व्हावी, आपल्याला सुख मिळावं आणि आपण आपल्या आयुष्यामध्ये आनंदी असावं, आनंद असावं, म्हणून मनुष्य जी काही धावपळ करत असतो ती धावपळ त्यासाठी करत असतो। असं कोणत्याच माणसाला वाटत नाही की माझ्या पदरात दुःख यावं, कोणत्याच माणसाला वाटत नाही। असं कुठल्याच जीवाला वाटत नाही की माझ्या पदरात दुःख यावं, मी खूप दुःखी असावं, मला खूप दुःख व्हावं, असं कोणालाच वाटत नाही। हो, पण संतांनी मांडलेलं आहे, दुःखाचे डोंगर ओलांडल्याशिवाय सुखाची हिरवळ पाहता येत नाही। आयुष्यात सुखाची हिरवळ जर पाहायची असेल तर त्यासाठी दुःखाचे डोंगर ओलांडावे लागतात। खऱ्या अर्थाने प्रत्येक माणसाला सुखाची गरज आहे, समाधानाची गरज आहे आणि त्या सुखासाठी, त्या समाधानासाठी तो आपल्या जीवाचा आटापिटा करत असतो, तो आयुष्यभर धावपळ करत असतो। खरंच अंतःकरणपूर्वक जर विचार केला तर आज कित्येक
कोट्यावधी जीव आहेत, कोट्यावधी माणसं आहेत, पण लहानापासून ते थोरांपर्यंत, मोठ्यांपर्यंत, लहान असो, तरुण असो, वृद्ध असो, गरीब असो, श्रीमंत असो, अशिक्षित असो वा सुशिक्षित असो, सगळ्या प्रकारच्या माणसाचा जरी आपण विचार केला, सगळ्या प्रकारच्या, तरी प्रत्येक जण हा सुखासाठी आणि समाधानासाठी सगळी धावपळ करत असतो. गरीबाला वाटतंय माझ्याकडे एकदा श्रीमंती आली ना, मी श्रीमंत झालो ना, जरा थोडे असे पैसे आले ना, जरा आर्थिक द्रव्य मला प्राप्त झालं, आर्थिक बळ प्राप्त झालं की बस मी सुखी आहे. पण जसं त्याला व्हावंसं वाटतंय ना, त्या प्रकारच्या माणसांकडे जरी बघितलं तरी त्यांची धावपळच चालू असते. ते कुठे स्थिर असतात? त्यांची धावपळ चालू असते. कशासाठी? सुखासाठी, समाधानासाठी. अर्थातच जर पाहायला गेलं, जो अशिक्षित आहे तोही धावपळ करत असतो, जो सुशिक्षित आहे तोही धावपळ करत असतो, जो लहान आहे, तरुण आहे, वृद्ध आहे, गरीब आहे, श्रीमंत आहे, सगळ्यांची धावपळ चालू आहे सुखासाठी, समाधानासाठी. संतांनी स्पष्ट मांडलं, आपल्या मनाकडे समाधान असणे यालाच सुख म्हणतात. ज्याचं मन समाधानी आहे ना, त्याला सुख सापडलेलं आहे. मग ते मनाकडे समाधान कधी प्राप्त होईल? नाना प्रकारचे दोष जर आपल्याकडून घडत असतील तर आयुष्यात आपल्या मनाला समाधान प्राप्त होणार नाही, कधीच नाही. नाना प्रकारची पापकर्म जर आपल्याकडून घडत असतील, वेगवेगळ्या प्रकारची पापकर्म जर आपल्याकडून घडत असतील तर आपल्या मनाला समाधान कधीही प्राप्त होणार नाही, कधीच नाही. कोणत्या माणसाला असं वाटतं की मला खूप असे असाध्य म्हणजे बरे न होणारे रोग व्हावेत म्हणून? कोणत्या माणसाला असं वाटतं की माझ्या डोळ्याची दृष्टी कमी व्हावी, माझ्या कानाला कमी ऐकायला यावं, माझी वाचा जावी, मला श्वास घ्यायला त्रास व्हावा, मला चालायला त्रास व्हावा, किंवा एखादं अर्ध अंग माझं निकामी व्हावं? कोणत्या माणसाला असं मनापासून वाटतंय का? जे वाटत नाही ते होतंय, जे वाटत नाही ते होतंय. अर्थातच नको त्या प्रकारचे आजार होऊ नयेत माणसाला असं वाटतंय. मला समाधान प्राप्त व्हावं असं माणसाला वाटतंय. मी माझ्या आयुष्यात सुखी असावं असं माणसाला वाटतंय. मग त्याचं सूत्र संतांनी दाखवलंय ना. सुख हवं आहे, समाधान हवं आहे, मग पुण्यकर्म घडली पाहिजेत. नाना प्रकारचे दोष घडवून, नाना प्रकारचे दोष करून समाधान प्राप्त होणार नाही. ते समाधान, ते सुख जर हवं असेल तर मग पुण्यकर्म घडली पाहिजेत. ज्या प्रकारची माणसाची कर्म असतील त्या प्रकारे पुढे त्याला गती प्राप्त होत असते. ज्या प्रकारे तो कर्म करत असेल, जसे त्याचे विचार असतील, त्याप्रमाणे त्याला सुख किंवा दुःख प्राप्त होत असते. हो, साधं उदाहरण आहे. आपण जे खाऊ त्याचेच ढेकर आपल्याला येणार आहेत ना. चटणी भाकरी खाल्ली तर त्याचेच ढेकर येणार आहेत. भाजी भाकरी खाल्ली तर त्याचेच ढेकर येणार आहेत.
श्रीखंड पुरी खाल्ली तर त्याचेच ढेकर येणार आहेत. आपण चटणी भाकरी खाऊन आणि बासुंदी पुरीचे ढेकर पाहू, ते कसं चालेल बरं? बासुंदी पुरी जर खाल्ली असेल तर त्याला तेच ढेकर येणार आहेत, त्याला चटणी भाकरीचे ढेकर येणार कसे? ज्याने पापकर्म केलेली आहेत त्याच्या वाट्याला, त्याच्या आयुष्यामध्ये ते पापच त्या ठिकाणी त्याला उभं राहणार आहे, त्याच प्रकारचे भोग उभे राहणार आहेत. तिथे पुण्याची अपेक्षा करून कशी चालेल? ज्या ठिकाणी पुण्यकर्म केलेले आहेत ना, त्याला चांगल्याच प्रकारचं फळ मिळणार आहे, चांगल्या प्रकारची प्राप्ती त्या ठिकाणी होणार आहे. त्याला ज्या प्रकारची कर्म, ज्या प्रकारचे विचार असतील त्या प्रकारची प्राप्ती माणसाला होत असते. मग आपण काय करावं? संत म्हणतात, चंदनाच्या संगे बोरी बिघडल्या, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा. जाणीव करून देतात संत या ठिकाणी. सज्जन को सज्जन मिला तो हो गया दो दो बात, और गधे को गधा मिला तो खा गया दो दो लात. चांगल्या माणसाचा संग जर चांगल्या माणसाला झाला तर त्या ठिकाणी चांगलेच विचार ऐकायला मिळणार आहेत. वाईटाचा संग जर झाला तर त्या ठिकाणी वाईटच विचार ऐकायला मिळणार आहेत. देवाचं स्तवन ऐकावं, संतांचे ग्रंथ ऐकावेत, संतांचं वाङ्मय ऐकावं, कीर्तन प्रवचन श्रवण व्हावं. मग त्यासाठी मंदिरात गेलं पाहिजे, त्यासाठी ज्या ठिकाणी सप्ताह चालू आहे त्या ठिकाणी गेलं पाहिजे, अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे त्या ठिकाणी गेलं पाहिजे, ज्या ठिकाणी हरिनाम कीर्तन चालू आहे त्या ठिकाणी गेलं पाहिजे. तर ते ऐकायला येईल ना, तर ते श्रवणाला येईल ना, तर ते श्रवणाला मिळेल ना. ज्या ठिकाणी मनाचं मनोरंजन असतंय अशा तमाशाच्या ठिकाणी जाऊन जर आपण कीर्तनाची अपेक्षा करू, त्या ठिकाणी प्रवचनाची अपेक्षा करू, तर ते चुकीचं आहे. ज्या माणसाचा संग ज्या पद्धतीने प्राप्त होईल ना, त्या ठिकाणी त्याच्याकडे त्याच प्रकारचे विचार येणार आहेत. चंदनाच्या झाडाचा, चंदनाच्या लाकडाचा, त्या झाडाचा नुसता संग झाला, त्याच्याच जोडीला एक बोरीचं झाड निघालं, त्या बोरीच्या खोडाला काही अंशी चंदनाचा सुगंध यावा. आपणही संतांच्या संघाला जर अखंड राहिलो, सत्संग जर आपल्याला असेल, तर निश्चित आणि निश्चित चांगलीच कर्म आपल्याकडे येणार आहेत, चांगलीच कर्म आपल्याला प्राप्त होणार आहेत. कस्तुरीचा संग जर मातीला झाला तर मातीला कस्तुरीचा सुगंध येतो. कस्तुरीचा संग जर मातीला झाला तर मातीला कस्तुरीचा सुगंध येतो. त्याच्या पलीकडे संतांनी जाऊन सांगितलं की लोखंडाला जर परिसाचा स्पर्श झाला, मग लोखंडाने परिसाच्या शेजारी जाऊन बसावं ना. चांगलं लोखंड आहे, नवकोरं लोखंड आहे, आणि तो जर गंजलेल्या लोखंडाच्या बाजूला जर जाऊन बसला तर त्यालाही कधी गंज लागेल ते त्यालाही कळणार नाही. जो अगोदरच गंजलेला आहे, ज्याचं अस्तित्व अगोदरच संपत आलेलं आहे, गंज लागून ज्याचं अस्तित्व संपलेलं आहे, संपत आलेलं आहे, अशा लोखंडाच्या बाजूला जाऊन जर चांगलं लोखंड, नवकोरं लोखंड जर बसलं तर त्याचा संग त्याला होणारच आहे, त्याच्यावर त्याचा परिणाम होणारच आहे.
नव्याचा परिणाम जुन्यावर नाही होणार, जुन्याचा परिणाम नव्यावर होणार. मग ते चांगलं जे आहे ना, त्याने परिसाचा संग करावा. सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आपण म्हणतो बघा, सोनं झालं त्याचं, सोनं झालं त्याचं. तसं सत्संग प्राप्त झाला, संतांच्या संगतीला मनुष्य आला, माणसाचंही सोनं होतंय. चांगले विचार त्याच्याकडे निर्माण होतात, चांगली कर्म त्याच्याकडे निर्माण होतात, देवपूजेला तो लागला जातो, परमार्थ करतोय, भक्ती करतोय आणि देवाचा भक्त म्हणून उभा राहतोय. म्हणून नेमकं संत काय करत असतात? अशा प्रकारचे जे गंजलेले असतात ना, ज्यांचं अस्तित्व संपुष्टात आलेलं आहे, गंज लागून ज्यांचं अस्तित्व संपत आलेलं आहे, असे जरी संतांकडे आले, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचा गंज लागलेला असतो बघा. आपण बोलतो ना, याच्या बुद्धीला गंज लागलेला आहे. केवळ बुद्धीलाच नाही, अनेक ठिकाणी अनेक प्रकारे त्याच्या गंज चढलेला असतो. असा कितीही जरी गंजलेला असला ना, तरी जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. शरणगतांची वाहे चिंता, तो एक सद्गुरुदाता, जैसे बाळक वाढवी माता, नाना यत्न करुणी. हो, त्या मातेलाही आनंद असतो. मुलाने जर एखादं चांगली कर्म केली ना, चांगलं कार्य केलं ना, तर त्याला जेवढा आनंद होत नाही ना, तेवढा त्याला त्याच्या त्या कर्माकडे पाहून, त्याच्या त्या विचारांकडे पाहून त्याच्या आई वडिलांना आनंद होत असतो. पण त्याच एखाद्या मुलाकडून जर वाईट कर्म घडली ना, तर त्याला जेवढं दुःख होत नाही, त्यापेक्षा कित्येक पटीने दुःख त्या आई वडिलांना होत असते. म्हणून या ठिकाणी ओळख करून दिलेली आहे की ज्या वेळेला भक्त चांगल्या कर्म आचरणामध्ये उभा राहतोय, दास चांगल्या प्रकारे परमार्थ करायला लागतोय, तेव्हा संतांना आनंद होत असतो. खऱ्या अर्थाने त्यावेळेला संतांना आनंद होत असतो. मग ते परिवर्तन घडवण्यासाठी संत त्या ठिकाणी परत 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 निरूपण देत असतात, श्रवण देत असतात, मार्गदर्शन करत असतात. का? तर त्यांनाही अपेक्षा असते की जे आमच्या जवळ आलेले आहेत, आमच्या बरोबर आलेले आहेत, जे सुख आम्ही उपभोगतोय, ज्या सुखाची प्राप्ती आम्हाला झालेली आहे, जी आत्मप्रचिती आम्हाला आलेली आहे, जो आत्मसाक्षात्कार आम्हाला झालेला आहे, तो आत्मसाक्षात्कार आमच्या बरोबर येणाऱ्या प्रत्येक माणसाला व्हावा, हाच एक उद्देश असतो संतांचा. ते सुख आणि ते समाधान आमच्या बरोबर येणाऱ्या प्रत्येक माणसाला प्राप्त व्हावं, ह्यासाठी त्या संतांचा अट्टहास असतो. आणि म्हणून त्यासाठी ते प्रयत्न सुद्धा करत असतात. त्यासाठी त्याप्रमाणे ते मार्गदर्शन सुद्धा करत असतात. आपण संतांच्या चरित्राचा जर अभ्यास केला तर अशा कितीतरी गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. अशा कित्येक संतांच्या चरित्रामध्ये असं पाहायला मिळतंय की सुरुवातीला परमार्थ करण्यासाठी जे विरोध करायचे, जे त्या परमार्थाची निंदा करायचे, द्वेष करायचे, मत्सर करायचे, ज्या वेळेला त्यांना त्या संतांचा संग झाला ना, अशा बोरी बाबळीच्या झाडांनाही चंदनाचा सुगंध यायला लागला. अशा द्वेष करणाऱ्या, तिरस्कार करणाऱ्या, निंदा करणाऱ्या माणसाच्या विचारामध्ये परिवर्तन घडून संतांचे विचार त्या ठिकाणी अनुभवायला आले. हे कार्य संतांचं आहे. ह्या प्रकारचं कार्य संतांचं असतंय.
काहींना असं वाटतंय की आपण का संतांकडे जावं. या ठिकाणी समर्थांनी मांडलेला आहे, नाना दोष ते नासती. श्रवण केलं तर, नवविधा भक्ती स्वीकारली तर, नवविधा भक्तीमध्ये आलो तर नाना दोष ते नासती. पण मग हाच विचार करून काही काय म्हणतात की आमच्याकडून दोषच घडत नाहीत, मग आम्ही का ती भक्ती स्वीकारावी, आम्ही का ते श्रवण करावं. काही म्हणतात तर मला सुपारीच्या खंडाचाही व्यसन नाही, मग मी का कीर्तन श्रवणाला जावं, मग मी का प्रवचन श्रवण करावं, मग मी का निरूपण श्रवण करावं. माझ्याकडून जर कुठल्याही प्रकारची पापकर्मच घडत नाही तर मी का देवपूजा करावी, मी का भक्ती करावी, मी का ग्रंथ वाचन करावं, असा विचार त्याच्या पिंडामध्ये येतो. संत म्हणतात, तुझ्याकडून दोष घडत नाही, तुझ्याकडून पापकर्म घडत नाही, असं तुला जे वाटतंय ना, हा तुझा भ्रम आहे. कारण त्या ठिकाणी संतांनी जाणीव करून दिली, जेणे संसारी घातले अवघे ब्रह्मांड निर्माण केले, त्यासी नाही ओळखिले तोची पतित. जो अन्न देतो उदराशी शरीर विकावे लागे त्याशी, मा जेणे घातले जन्मासी त्यासी कैसे विसरावे. दोष कशाला म्हणतात आणि पाप कशाला म्हणतात हे त्याच्या पलीकडे जाऊन संतांनी सांगितलं. म्हणजे तो या भ्रमात होता की माझ्याकडून अत्याचार घडत नाही म्हणजे पापकर्म घडत नाही, मी कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार करत नाही म्हणजे पापकर्म घडत नाहीत, मी कुठल्याही प्रकारचा हिंसाचार करत नाही, माझ्याकडे क्रोध येत नाही, माझ्याकडे राग येत नाही म्हणजे पाप घडत नाही, माझ्याकडून दोष घडत नाही, मी कोणाच्याही मनाला दुखवत नाही, मी समाजामध्ये चांगल्या प्रकारे राहतोय, मी माझ्या घरामध्ये चांगल्या प्रकारे राहतोय, कोणाच्याही अंतराला धक्का लागेल अशी वर्तणूक मी करत नाही, माझ्यामुळे कोणालाही त्रास होत नाही, म्हणजे माझ्याकडून कुठल्याही प्रकारचा दोष घडत नाही, म्हणजे माझ्याकडून कुठल्याही प्रकारचं पापकर्म घडत नाही. संत म्हणतात हा तुझा भ्रम आहे. का भ्रम आहे. जेणे संसारी घातले अवघे ब्रह्मांड निर्माण केले, त्यासी नाही ओळखिले तोची पतित. हे सगळ्यात मोठं पाप आहे. कुठलं. जो अन्न देतो उदराशी शरीर विकावे लागे त्यासी, मा जेणे घातले जन्मासी त्यासी कैसे विसरावे. भक्ती करत नाही हा सर्वात मोठं पाप आहे. देवपूजा करत नाही हे सर्वात मोठं पाप आहे. श्रवण करत नाही, कीर्तन श्रवण करत नाही, प्रवचन श्रवण करत नाही, निरूपण श्रवण करत नाही, हा सर्वात मोठा दोष आहे. देवाचं नामस्मरण करत नाही हे सर्वात मोठं पाप आहे, हा सर्वात मोठा दोष आहे. कारण अवगुणाला सुरुवात, पापाला सुरुवात, दोषाला सुरुवात तिथपासूनच झालेली आहे. कुठपासून. आईच्या गर्भातून बाहेर पडल्यानंतर केव्हा केव्हा बोललो तेथपासून. कारण अंतरे असता म्हणे स्वहम सोहम सोहम सोहम, सोडव देवा मला. एकदा तू मला इथून सोडवलं ना की मी तुझं भजन पूजनच करणार. देवा जरी तू मला येथून सोडविसी तरी स्वहित करीन, गर्भवास हा चुकविन, पुन्हा नाही येथे. स्वहित करीन असं देवाला सांगितलं होतं. मला फक्त या गर्भाशयातून सोडव देवा. त्या वेळेला केलेली ती प्रार्थना आणि जन्म झाल्यानंतर तिचा पडलेला विसर, हा सगळ्यात मोठा दोष आहे. त्याचं निवारण करायचं आहे. निर्दोष सुटका करून घ्यायची आहे या नरदेहाची.
मुक्त व्हायचं आहे, मग प्रथम ज्याप्रमाणे आपण बोललोय ना त्याप्रमाणे घडलं पाहिजे. ते कार्य आपल्याकडून घडलं पाहिजे. आता सांगा, ज्याने जन्माला घातलंय, ज्याने आईच्या गर्भातून तुम्हा मला सही सलामत सोडवलंय, जो आपल्याला सांभाळतोय, निर्गुण स्तुतीमध्ये आत्मा, अंतरात्मा म्हणून तो आपल्या अंतरी राहून आपलं कार्य करतोय, प्रत्येक इंद्रियाकडे चेतनामय शक्ती म्हणून तोच कार्य करतोय, डोळ्यातून तो पाहतोय, कानातून तो ऐकतोय, तोंडातून तो बोलतोय, प्रत्येक इंद्रियातून तो कार्य करतोय, 84 तत्वांना सांभाळतोय, तो पंचभूतांना सांभाळतोय, तो पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पाचही भूतांना तो सांभाळतोय, तो देव सांभाळतोय, तो परब्रह्म सांभाळतोय. जन्म आणि मृत्यू याचं मधलं जे आयुष्य आहे, त्या आयुष्यभर आपल्याला ज्या ज्या ठिकाणी जायचं आहे, जे जे कार्य करायचं आहे, जे पण काही करायचं असेल ते सगळ्या कार्यासाठी बळ सामर्थ्य तो भगवंत देतोय, तो परब्रह्म देतोय. आणि मग एवढं सगळं काही जो करतोय त्याच्याच विस्मरणात राहून कुठल्याही प्रकारे त्याची भजन करायचं नाही, पूजन करायचं नाही, त्याचं नामस्मरण करायची नाही, त्याची आठवण करायची नाही, हे सगळ्यात मोठं पाप आहे. अहो, साधं उदाहरण आहे, अगदीच ज्याला कुठल्याही प्रकारे परमार्थ नाही, भक्ती नाही, संतांचे विचार नाहीत, संतांचे ग्रंथ श्रवण केलेले नाहीत, तो माणूसही बोलतोय. त्या माणसाच्या पिंडातही एक जाणीव असते की आई वडिलांना न सांभाळणं हे सर्वात मोठं पाप आहे. कारण जन्म देणारे ते आहेत, सांभाळणारे ते आहेत, लहानाचा मोठा करणारे ते आहेत, मार्गदर्शन करणारे ते आहेत, सांभाळ करणारे ते आहेत. मग इथपर्यंत तर बुद्धी आपली आहे ना प्रत्येकाची, इथपर्यंत तर प्रत्येकाला कळतंय की नाही. मग त्याच्या पलीकडे आई वडिलांचा जो सांभाळ करतो, आपला जो सांभाळ करतोय, त्यांनाही जो सामर्थ्य देतोय, आपल्यालाही जो सामर्थ्य देतोय, आपल्यालाही जो सांभाळतोय, त्यांनाही जो सांभाळतोय, त्या परब्रह्माचं काहीतरी करणं आपलं कर्तव्य आहे ना. नामस्मरण करणं आपलं कर्तव्य आहे ना. त्याची भक्ती, त्याची पूजा, त्याचा परमार्थ, त्याची आठवण, त्याचं स्तवन करणं आपलं कर्तव्य आहे ना. आणि ते जर घडत नसेल तर हा सर्वात मोठा दोष आहे, हा सर्वात मोठा पाप आहे. म्हणून कोणीही समजू नये की माझ्याकडून काहीच घडत नाही, मी निर्दोष आहे, माझ्याकडून कुठल्याही प्रकारचे पाप कर्म घडत नाहीत, माझ्याकडून कुठल्याही प्रकारचं दोष घडत नाहीत, मग मी का भक्ती करावी, मी का नामस्मरण करावं, मी का देवपूजा करावी, मी का श्रवण करावं. तर हा भ्रम आहे. करत नाही त्यालाच दोष म्हणतात, ते करत नाही, ते घडत नाही त्यालाच पाप म्हणतात. त्याचं निवारण जर करायचं आहे तर पुढे काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने माणसाने राहिलं पाहिजे, आणि त्या दोषापासून मुक्त करण्यासाठी संत काय काय प्रयत्न करतात, ह्या सगळ्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. भाग क्रमांक 186 मध्ये. तोपर्यंत झालेली सेवा समर्थांच्या चरणी, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करून आजच्या या सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देऊया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.